हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. 5 जुलै रोजी विजयी मेळावा होणार, पण कुठल्याही पक्षाचा नसेल. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून स्पष्ट. मोर्चाच्या तयारीबाबत संजय राऊतांशी चर्चा झाल्याची ही माहिती. जी.आर. रद्द केला नसता तर भाजप आणि शिंदे गटातील नेते मोर्चात येणार होते. उद्धव ठाकरेंचा मोठा दावा. 1 नंबरचा पक्ष सांगणारी कमळी कोणत्या शाळेत शिकली असं म्हणत भाजपला डिवचलं. मराठी शक्ती एकत्र येऊ नये म्हणून सरकारनं जी.आर. रद्द केला. उद्धव ठाकरेंचा आरोप. तर ठाकरे बंधूंनी एकत्र क्रिकेट खेळावं, टेनिस खेळावं. मुख्यमंत्री फडणवीसांचं खोचक उत्तर. हिंदीबाबतचा निर्णय रेशीम बागेत झाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा आरोप. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निर्णयाची माहिती नव्हती, तर दादा हुसेनच्या खांद्यावर बंदूक ठेवून निर्णय घेतल्याचा दावा. आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेचे सर्वाधिकार एकनाथ शिंदेंकडे. शिंदेंची पुन्हा मुख्य नेतेपदी निवड. तर एकनाथ शिंदेंनी आता शिवसेना पक्षप्रमुख पद स्वीकारावं, पदाधिकाऱ्यांचा आग्रह. शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंच्या आव्हानाची खिल्ली. विधान भवन परिसरामध्ये कम ऑन किल मीचे फलक हातात घेऊन सत्ताधाऱ्यांचं आंदोलन. कोल्हापूरच्या संजय पवारांना उदय सामंतांकडून शिंदेंच्या शिवसेनेत येण्याची ऑफर. संजय पवारांकडून उपनेतेपदाचा राजीनामा. रविकिरण इंगवलेंना जिल्हा प्रमुखपद दिल्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी. रवींद्र चव्हाणांकडून भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल. चव्हाणांची बिनविरोध निवड होणार हे निश्चित. उद्या औपचारिक घोषणा. अमरावतीत रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांच्या अंगावर फेकले कपाशीचं बियाणे. अनेक दुकानदारांनी शेतकऱ्यांना बोगस बियाणं विकल्याचा आरोप. दुबईमध्ये एअर टॅक्सीचा प्रयोग यशस्वी. 2026 मध्ये भारतातही चाचणी होण्याची शक्यता. शहरांतर्गत हवाई सेवेच्या दिशेनं मोठं पाऊल. पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांसोबतच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार. दौंड तालुक्यामध्ये स्वामी चिंचोलीमधली घटना. गळ्याला कोयता लावून दुष्टकर्म. एसटीचं आगाऊ बुकिंग करताना 15% सूट मिळणार. प्रवास 150 किलोमीटरपेक्षा अधिकचा असावा अशी अट. अन्य सवलती घेणाऱ्यांना मात्र 15% सूट लागू नसणार. नमस्कार, मी अमोल जोशी. टी टाइम न्यूजमध्ये तुम्हा